अत्यंत दुःखद बातमी आहे. एअर इंडियाची लंडन बाउंड बोईंग 787-8 ड्रीम लाइनर फ्लाइट AI-171 गुरुवारी दुपारी अहमदाबादवरून उडाणानंतर 750 फूटवरून अपघाती खाली पडलं. 242 म्हणजेच प्रवासी आणि स्टाफ 241 जणांचा मृत्यू आणि एक जण जिवंत वाचला. ते म्हणतात ना, ज्याला देव तारी त्याला कोण मारी. पूर्व मुख्यमंत्री विजय रूपाणी लंडन चालले होते आपल्या मुलीला भेटायला. खुशबू राजपुरोहित, जिचं आत्ताच या जानेवारीमध्ये लग्न झालं होतं मनफुल सोबत, जो लंडनला शिकायला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच खुशबू आपल्या नवऱ्याला भेटायला लंडनला चालली होती. उदयपूरची डॉक्टर कोमी वेस, जी आपल्या फॅमिली सोबत कायमस्वरूपी लंडनला शिफ्ट होणार होती. या तिघांसोबत 242 लोकांनी एअर इंडियाची फ्लाईट नंबर AI-171 बुक केली होती. काही लोकांनी फ्लाईटमध्ये बसल्यावर आपल्या घरच्यांना मेसेज केला असेल, काही लोकांनी सेल्फी पाठवली असेल आणि काही लोकांनी तर मेसेज केला असेल की आता डायरेक्ट लंडनला पोचल्यावरच मेसेज करेल. त्यांचे घरचे बिचारे त्यांच्या त्या एका मेसेजची वाट पाहत असतील, कारण लंडनला जाणारी फ्लाईट टेक ऑफच्या काही मिनिट नंतरच एका मेडिकल कॉलेजवर क्रॅश झाली. फ्लाईटमध्ये 242 पॅसेंजर होते, ज्यातून 53 ब्रिटिश सिटिझन्स होते, 7 पोर्चुगीज सिटिझन, 1 कॅनेडियन सिटिझन आणि बाकीचे 181 इंडियन होते. अहमदाबाद पोलीसकडून माहिती आली आहे की 204 लोकांचा जीव गेला आहे आणि त्यांची बॉडी रिकव्हर केली गेली आहे. 31 लोकांचा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. पहिल्याच सांगण्यात आलं, प्लेन क्रॅश झाल्यानंतर कोणी सुद्धा वाचलेलं नाही, पण एक ब्रिटिश नागरिक ज्याचं नाव रमेश कुमार आहे, तो एकटाच आहे जो या प्लेन क्रॅशमध्ये वाचलेला आहे. रमेशची जी सीट होती ती 11A होती, जी इमर्जन्सी एक्झिटच्या खूप जवळ होती. स्तोत्राच्या अनुसार जेव्हा प्लेन क्रॅश झालं आणि स्पीड कमी व्हायला लागली, तेव्हा इमर्जन्सी खोलून त्याने उडी मारली आणि तो वाचला. पण शेवटी प्रश्न हाच आहे की ही दुर्घटना झाली कशी? याला जबाबदार कोण? याची जिम्मेदारी कोण घेणार?